एक अफवा पसरली आणि अख्खी आश्रमशाळा ओस पडली. अमरावतीमधील मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत जवळपास 600 विद्यार्थी शिकत होते. वर्ग भरत होते, शिक्षक शिकवत होते. मात्र एका अफवेमुळे ही आश्रमशाळा ओस पडली. डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत नेमकं काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. मेळघाटमधील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 263 मुले आणि 345 मुली निवासी शिक्षण घेतात. 22 जुलै रोजी आश्रमशाळेतील 4 मुली विचित्र वागू लागल्या. अचानकपणे रडणे आणि हसणे हा प्रकार सुरू झाल्यानंतर इतर मुली घाबरून गेल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थिनींना डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी विद्यार्थिनींना कोणताही आजार झाला नसल्याचे सांगितले. पण या दरम्यान या विद्यार्थिनींचे पालक आश्रमशाळेत पोहोचले आणि ते मुलींना घरी घेऊन गेले. त्यानंतर इतर विद्यार्थी देखील घरी निघून गेले आणि शाळा ओस पडली. या घटनेनंतर आरोग्य तज्ज्ञांच्या एका पथकाने आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी मुला-मुलींची भेट घेऊन घटनाक्रम जाणून घेतला. हा भुताटकीचा प्रकार नाही, ही मानसिक तणावाशी संबंधित स्थिती असू शकते, असे आदिवासी विकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. काही मुलींच्या असामान्य वागणुकीनंतर अनेक कथा सांगण्यात येऊ लागल्या. त्यानंतर गावातील काही महिलांमध्येही तशीच मानसिक लक्षणे दिसू लागली, असे अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. आश्रमशाळेच्या जागेत एक मोहवृक्ष होता, पण शाळा व्यवस्थापनाने ते झाड तोडल्याने आत्मे संतप्त होऊन विद्यार्थ्यांना त्रास देऊ लागले, अशी अफवा पसरली. दुसरीकडे शाळेतील गटाराचे पाणी मागेच असलेल्या एका मंदिरात शिरले आणि त्यामुळे देवता नाराज झाली, असेही बोलले जाऊ लागले. शाळेजवळच्या एका शेतात आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला होता, त्याचा आत्मा भूत बनला, अशा चर्चा देखील सुरू होत्या, असं अहवालात नमूद केलं आहे. हा प्रकार मास हिस्टेरिया म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शाळेत भूतासारखी कोणतीही अलौकिक शक्ती किंवा प्रकार घडलेला नाही. मुलांच्या मनामध्ये भीती बसल्याने ही अफवा पसरली आहे, असे स्पष्ट करत अनिसच्या कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. आज आपण मेळघाटामध्ये आहोत. मेळघाटामधील डोमा जी आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थिनींना भूत दिसलं असं सांगितल्यामुळे अक्षरशः त्या शाळेतले सर्व 600च्या वरती जी विद्यार्थी होते सर्व घरी निघून गेलेले आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये त्या शाळेमध्ये भूत असल्याची अशी अफवा बऱ्याच ठिकाणी पसरली गेली. त्यातल्या त्यात एक 15 ते 16 मुलींना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भूत दिसलं आणि त्याच्यामुळे त्रास झाल्याचं जाणवलं. आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माझ्यासोबत रामभाऊ डोंगरे आहेत, ते नागपूरवरून आहेत, प्रवीण देशमुख सर आहेत, ते मुंबईवरून आहेत, आणि मी नंदिनी जाधव, मी पुण्याहून आहेत. आम्ही सर्व राज्याचे कार्यकारिणी सदस्य आहोत. आणि ह्या मेळघाटातल्या ज्या विद्यार्थिनीला त्रास झाला त्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करत आहोत. आणि पाच डोंगरी आहे किंवा खडीमल याच्यामध्ये जाणार आहोत, चुनकडी आहे, एकताईमधल्या 6 मुलींचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे. त्या सर्व मुली येण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत. आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे. त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आज आम्ही खडीमलमध्ये आहोत. खडीमलमध्येही त्या 2 मुलींशी इथे चर्चा करत आहोत आणि त्यांनाही शाळेमध्ये जाण्याची विनंती करत आहोत. तर पुढे आमचं काम असंच चालू
पुन्हा चालू राहणारच आहे. अशा काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत. शाळेमधल्या शिक्षकांशी, तिथले मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहोत. त्या शाळेमध्ये स्वतः आम्ही राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूत वगैरे असं काही नाही आहे, पण ती एक मुलांच्या डोक्यामध्ये भीती बसलेली आहे आणि ती अफवा आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की असं भूत वगैरे कुठे नसतं, तर आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण पुन्हा आपलं चालू करण्यासाठी परत शाळेमध्ये जावे अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आव्हान करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले ते पाहूयात. 10 विद्यार्थी केवळ भूतवादाच्या अफवेने शाळेत येण्यास नकार देत आहे. त्या संदर्भात शिक्षण विभाग किंवा इतरही शासन म्हणून आपण कशा पद्धतीने तुम्हाला या संदर्भातला 1 तासाभराच्या आत रिझल्ट मिळेल. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. ज्या विज्ञान युगामध्ये आपण राहतो आहोत, मला वाटतं की ह्या खोट्या अफवा ज्याने कोणी पसरवले असेल त्यांच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी त्यासाठी काय प्रयत्न बिलकुल त्यासाठी शिक्षण विभाग सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम पण करेल. अतिशय दुराव्यवस्था त्या ठिकाणी, फॅन नाही, लाईट नाही. 1 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये फॅन सुद्धा नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांची कुचंबना होत असं ज्या ज्या सुविधांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा आत्ताच आम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावरती गोष्ट घालू. जिल्हाधिकारी महोदय आहेत, CO महोदय आहेत, हा विषय मार्गी लावू. सर 48 विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी क्षमता आहे त्या ठिकाणी 110 विद्यार्थिनींना जे आहे ते मुक्कामाला ठेवलं जातं आहे. अक्षरशः जनावरांसारखे विद्यार्थी त्या एका ठिकाणी बेडवर कुठल्या याला? किचन आहे, त्या किचन मध्ये मुलींना ठेवण्यात गेलेलं आहे. या गोष्टीच्याही संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना बोलेल आणि तात्काळ कार्यवाही करायला लावू.